क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाच्या जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही ते फुलेवाड्यामध्ये येऊन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन केलं आणि निश्चित ज्या राज्य समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारावरती झालेली आहे, निश्चित या ठिकाणी आल्यानंतर वर्षभर एक प्रेरणा, लढायला बळ, एक ऊर्जा मिळते आणि राष्ट्रीय समाज पक्षाची आणि राष्ट्रवादी मागील दानपेसाहेबांची प्रामुख्याने भूमिका आहे. येणाऱ्या द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने फुले दाम्पत्याला भारतरत्न देऊन सन्मानित करावं. त्याचबरोबर खटाव तालुक्यातील कडगुण असेल, त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील नायगाव असेल आणि पुरंदर तालुक्यातील खानवडी असेल, या ठिकाणी भरीव असा निधी देऊन तिथं विकास झाला पाहिजे, शिल्पसृष्टी उभारली पाहिजे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारने या भागाचा विकास केला पाहिजे. ही प्रामुख्यानं राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आणि हे द्विशताब्दी वर्षाच्या निमित्तानं एक चांगल्या पद्धतीनं महात्मा फुलेंचे विचाराचा रथ या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पसरावा यासाठी भरीव असा निधी देऊन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याच्या विचाराचे ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला विकासाचे शिल्प उभा करता येईल ते विकासाचे शिल्प उभा करण्याचा सरकारने प्रयत्न करावा, अशी राष्ट्रीय समाज पक्षाची आमची प्रामुख्याने मागणी आहे.